नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 डिसेंबर 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पोहोचतील। सुटकॉर्न मक्याची कणसाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। सुटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापासून सुटकॉर्न मक्याची कणसाचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज थोड्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळतात। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला सुटकॉर्न मक्याची कणसासाठी पाहायला मिळतं। कलिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला होते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण कलिंगडसाठी बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी थोडेफार प्रमाणात कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण कलिंगडसाठी पाहायला मिळते। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या चमेली बोरांचे दरामध्ये देखील आपल्याला घसरण दिवसेंदिवस पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण दिवसेंदिवस पाहायला मिळते। तर आवक जास्त पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून पपईचे दर पाहायला होतं। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी पाहायला मिळते। 15 पासून 30 पर्यंत खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला होतात। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक पाहायला होते। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला होतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। संत्रीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला होतात। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी दरामध्ये 2 ते 3 दिवसापासून सुधारणा झालेली पाहायला होते। कडका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडका बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला कडका बोरांसाठी दर पाहायला होतात। लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून लिंबासाठी स्थिर असलेले पाहायला होते। आज आवक थोडीफार प्रमाणात कमी पाहायला होते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर आहे असलेले पाहायला मिळतात।